तर तिकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती फुटलेली आहे। या दोन्ही महापालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये तर राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे। खरं तर दोन्ही महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे, त्यामुळे भाजपला तिथं वाटेकरी नको आहे। तर एकेकाळी बालेकिल्ला असलेला गड पुन्हा घेण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली आहे। अजितदादाही काका शरद पवारांच्या पक्षाची मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। बघूया। पुणे पिंपरी चिंचवड मध्ये महायुती फुटली। भाजप राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार। अजितदादा शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेणार। महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महायुती कुठे कुठे एकत्र लढणार आणि कुठे वेगवेगळे लढणार याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा गेम प्लॅन जाहीर केलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादीला सोबत घेणार नाहीये। निवडणूक जाहीर झाल्यानंतर अर्ध्या तासातच खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणाच करून टाकली आहे। पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवार आणि आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित लढू शकणार नाही। आम्हाला दोघांनाही एवढं राजकारण समजतं की आम्ही एकत्रित लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल, त्यामुळे तिसऱ्याकरता आम्ही जागा ठेवणार नाही। आम्हीच एकमेकाच्या समोर लढू, पण मैत्रीपूर्ण लढू। पुणे आणि पिंपरी चिंचवड एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण 2014 पासून राष्ट्रवादीच्या राजकीय ताकदीला ओहटी लागली आहे। एवढंच नाही तर दोन्ही महापालिकांमधून राष्ट्रवादीचं सत्ता स्थानही खालसा झालं होतं। मावळत्या पुणे महापालिकेमध्ये भाजप 98, शिवसेना 10, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 40, मनसे 2 आणि इतर 1 असं पक्षीय बलाबल आहे। पिंपरी चिंचवड म्हणजे अजितदादा असं एकेकाळी समीकरण होतं। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती, शिवाय तिथं राष्ट्रवादीचेच आमदार होते। पण पिंपरी चिंचवडमध्ये ही राष्ट्रवादीला ओहोटी लागली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप 77, शिवसेना 9, काँग्रेस 0, राष्ट्रवादी 36, मनसे 1 आणि इतर 5 नगरसेवक असं राजकीय बलाबल होतं। भाजपला पुन्हा स्वबळावर सत्ता मिळेल असा विश्वास आहे, त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचं जोखड नको आहे। तर राष्ट्रवादीलाही स्वबळ आजमावून स्वतःची सत्ता आणायची आहे, त्यामुळे फडणवीसांच्या निर्णयाचं राष्ट्रवादीनं आढे वेढे न घेता स्वागत केलंय। हा आमच्यासाठी अतिशय चांगला निर्णय आहे। हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अनेक कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून या शहरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात आणि आज तरी वेळ आली की कार्यकर्त्यांना न्याय मिळणार। यातनं 165 जागे आम्ही या ठिकाणी लढणार आहोत। पूर्ण 41 प्रभागामध्ये आमची ताकद आम्ही पूर्णपणे लावून ही निवडणूक समोर जाणार आहोत। हे पहा, तुम्हाला आज मला एक कळतं बरं का, जर भाजप खरंच इतकी ताकदवर आहे तर मग त्यांना बाहेरच्या लोकांचे प्रवेश का घ्यावं लागतं? तो आज तुमची ताकद जर एवढी जास्त असेल तर माझं असं म्हणणं आहे, जो प्रामाणिक कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन चालतो ना, त्याला त्यांनी तिकीट द्यावं। तुम्ही ज्याला ताकदवाला म्हणतो मग प्रवेश का घेतात? हे पहा, आमची विचारधारा आज तुम्हालाही माहिती आहे, आम्ही शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आमचा पक्ष आहे। पुरोगामी विचाराला या ठिकाणी बरोबर आम्ही चालत आहोत। त्यामुळं त्यांची विचारधारा जर एक असं, आमची विचारधारा ही सेक्युलर आहे। त्यामुळे हे पहा, राज्यामध्ये आज विकासाची लोकांना गरज असते आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न जनतेचे सोडू शकू, त्यावेळेस तशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड आणि पुण्यातच स्वबळावर लढणार आहे असं नाही। तिथे अजितदादा काका शरद पवारांच्या पक्षाची मदत घेण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे। पुढच्या काही दिवसातच काका पुतण्यांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजले, अशात राज्यात अनेक ठिकाणी युतीचे उमेदवार असणार आहेत। मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काहीसं चित्र वेगळं पाहायला मिळत आहे। पिंपरी आणि चिंचवडमध्ये थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। त्यामुळं 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। फडणवीसांनी महायुतीतले पक्ष वेगवेगळे लढणार याची घोषणा केली आहे, पण नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं वेगवेगळं लढून एकमेकांचं शाब्दिक वस्त्रहनन केलं, त्याची पुनरावृत्ती महापालिकेत होणार नाही याची काळजी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास,